नागपुर में कांग्रेस नेता विजय वडेट्टीवार ने आश्रम स्कूलों से लेकर ओबीसी आरक्षण और मनोज जरांगे के आंदोलन तक कई मुद्दों पर सरकार को घेरा है। आश्रम स्कूलों में मिलने वाले प्रति छात्र 2000 रुपए के अनुदान पर सवाल उठाते हुए वडेट्टीवार ने कहा कि इतने कम बजट में बच्चों को भोजन, कपड़े, किताबें और दूसरी सुविधाएं कैसे मिलेगी। वहीं मनोज जरांगे को लेकर उन्होंने सरकार पर भी निशाना साधा है। आश्रम स्कूलों को लेकर विजय वडेट्टीवार ने सरकार पर सवाल उठाए। उन्होंने कहा कि एक बच्चे के पीछे हर महीने सिर्फ 2000 रुपए का अनुदान मिलता है, जिसमें भोजन, किताबें, कपड़े और दूसरी जरूरी सुविधाएं देनी होती है। उन्होंने आदिवासी बच्चों के बजट की जांच की मांग की। वडेट्टीवार ने कहा कि आश्रम स्कूलों की व्यवस्था सुधारने के लिए सरकार को 6 महीने का समय देना चाहिए। सुधार नहीं होने पर ऐसे स्कूलों को बंद कर उनकी जिम्मेदारी सरकार को लेनी चाहिए। साथ ही उन्होंने एकलव्य मॉडल की तर्ज पर स्कूल शुरू करने और बच्चों के लिए बेड की व्यवस्था की जानकारी सार्वजनिक करने की मांग की। महाराष्ट्रामध्ये आतापर्यंत अशा घटना अनेक ठिकाणी झाल्यात, अनेक शाळांमध्ये झाल्यात, सर्पदंश, परंतु संचालकांच्यावर गुन्हा दाखल झाल्याची पहिली वेळ आहे। या नैसर्गिक आपत्ती येत असतात। काल वर्धेच्या एसपीच्या ऑफिसमध्ये 2 दिवसापूर्वी एसपीच्या घरामध्ये विषारी साप सापडला, आढळून आला। मग कुठे आढळून येऊ शकतो? प्रश्न तो नाही। याला थेट जबाबदार धरून 80 वर्ष वयाच्या खासदाराला त्यांनी त्या भागामध्ये कुठे शाळेत जात नव्हती मुलं, त्यावेळेस ती शाळा सुरू करून त्या भागामध्ये आदिवासींच्या मुलांसाठी शैक्षणिक सुविधा निर्माण केल्या। मारोतराव कोळसेंनी जिथे सुविधाच नव्हत्या, मुलं शिकत नव्हती, अशा वेळेस ती सगळी व्यवस्था निर्माण करत असताना काही चुका झाल्या असतील, नाही असं मी म्हणत नाही, पण त्याला थेट संचालक म्हणावं। यापुढे ज्या शाळेमध्ये अशा घटना होतील त्या शाळेच्या संचालकावर आता गुन्हे दाखल करावे लागतील। ही प्रथा पडेल, त्याला जबाबदार धरलं जाईल। मग त्यामध्ये बदनापूरची घटना घडली असेल, लहान मुलीवर अत्याचार झाला शाळेच्या कॅम्पसमध्ये, त्या मुलींचं शोषण झालं, त्यावेळेस त्या संचालकावर गुन्हे दाखल करण्याची हिंमत दाखवली नाही सरकारने। का? तर तो संघी होता म्हणून, RSSचा होता म्हणून। अरे सगळ्यांना समान न्याय द्या ना, आम्हाला कोणालाच विरोध नाही। आम्ही त्यांनी जे काही चूक केल्या असतील कारवाई व्हावी, पण ज्या पद्धतीनं तुम्ही तिकडे सुविधा देऊन त्या मुलांसाठी हे वाढवून द्यायला पाहिजे। बरं, तिथे 3-4दा विजिट झाल्या, त्याचं इन्स्पेक्शन झालं, त्यावेळी असा कुठेच उल्लेख केला नाही की ते कार्ड दिली पाहिजेत, बेड दिला पाहिजेत। मग ही अधिकाऱ्यांची जबाबदारी नाही तिकडे काय व्यवस्था निर्माण कराव्यात किंवा तिथे त्याला काय सुविधा द्याव्यात, त्यामध्ये त्यांनी का नाही आक्षेप नोंदवला? आणि कुठल्याही आश्रमशाळेमध्ये बेड नाही आहे। महाराष्ट्रामध्ये 1000 आश्रमशाळा आदिवासी विभाग चालवत आहे। जरा दाखवावं त्या मंत्र्यांनी आणि सरकारने कुठल्या शाळेमध्ये बेड आहेत, किती शाळेमध्ये बेड आहेत। आता अशी घटना झाल्यानंतर हे होऊ नये, दुर्दैवानं अशा घटना घडून आदिवासी दिनाच्या दिवशीच जागतिक ही घटना घडली, त्यामध्ये हे फार मोठी दुर्दैवाची घटना आहे आणि निष्पाप मुलींचं त्यामध्ये जीव गेला। पण या सुविधा देण्याचं काम कोणाचं आहे? केवळ संस्था चालकावर ढकलून काय 2000 रुपयामध्ये? ओबीसी संरक्षण को लेकर उन्होंने सरकार और मनोज जरांगे पर निशाना साधते हुए कहा कि उनकी लड़ाई में ओबीसी समाज का नुकसान नहीं होना चाहिए। उन्होंने सवाल किया कि मनोज जरांगे के सामने सरकार इतनी लाचार क्यों नजर आती है। सुप्रिया सुले और तावड़े की मुलाकात पर वडेट्टीवार ने कहा कि फिलहाल किसी निष्कर्ष पर पहुंचने की जरूरत नहीं है और कांग्रेस वेट एंड वॉच की भूमिका में है।